मराठ्यांना कुणबी दाखले देऊन त्यांचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी जरांगे पाटलांनी लावून धरली आहे। 40 दिवस पूर्ण झाले तरी सरकारने मात्र त्यांच्या मागणीवर कोणतीच हालचाल केलेली नाहीये। स्वतंत्रपणे मराठा समाजाला आरक्षण हेच मुद्दे आपल्या जाहिरातीमधून अधोरेखित केले। याचाच अर्थ मराठा आंदोलन कितीही तीव्र झालं तरी मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यास सरकार तयार होत नाहीये। विशेषतः निवडणुका तोंडावर आलेल्या असताना व त्यातही राज्याचे राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणावर बदललेले असताना देखील एक वेळ मराठा समाजाचा रोष पत्करण्यास सरकार तयार आहे, पण काही केल्या ओबीसींची जी मूळ चौकट आहे तिला धक्का लावण्यास सरकार तयार होत नाहीये। त्याचं मूळ कारण सांगितलं जातं ते म्हणजे ओबीसी समाजाचा राजकीय प्रभाव। पण हा ओबीसी असा सातत्याने उल्लेख होत असणारा जात समूह कोणता आहे आणि या समूहात किती आणि कोणत्या जाती येतात, विशेषतः ओबीसी प्रवर्गात कोणत्या जातींचा सर्वाधिक प्रभाव दिसून येतो, संपूर्ण थोडक्यात ओबीसींचा इतिहास आणि आज या राजकीय समूहाचा प्रभाव किती आहे हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहताय डीसी मराठी। आता हा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कधीपासून सुरू झाला आणि या ओबीसी आरक्षणाचा जन्म ज्या मंडल आयोगाच्या निर्णयामधून झाला, मंडल आयोगाचा निर्णय काय होता आणि ओबीसी आरक्षणाचा निर्णय कसा झाला याविषयी एक सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवर या अगोदर केलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघू शकता। पण आपला आजचा महत्त्वाचा विषय आहे या नवीन ओबीसी तयार झालेल्या प्रवर्गाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर किती आणि कसा प्रभाव पडला आणि अजूनही कसा पडतोय। मंडल आयोगाने महाराष्ट्रातल्या 272 जातींचा ओबीसी मध्ये समावेश केला होता। मंडल आयोग लागू करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं। महाराष्ट्राच्या राजकारणात देखील मंडलवरून प्रचंड उलथापालथी झाल्या होत्या। मंडल आयोगाच्या भूमिकेवरून शिवसेनेसोबत हिंदुत्ववादी असणारे भुजबळ पवारांच्या सोबत काँग्रेसमध्ये गेले आणि ओबीसी नेते झाले। शिवाय अगदी 15 ते 20 जागांपुरती मर्यादित असणारी भाजप 50 जागांपर्यंत पोहोचली, ती याच ओबीसी आरक्षणाच्या माधव पॅटर्नमुळे। तर आता आपला पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येणाऱ्या प्रमुख जाती कोणत्या आहेत व त्यांचं राजकीय महत्त्व किती आहे। महाराष्ट्राचे राजकारण नव्या वळणावर द युनिक अकॅडमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील सोमीनाथ घोळवे यांनी लिहिलेल्या ओबीसी राजकारण काँग्रेस ते भाजप सेना प्रवास या लेखात त्यांनी महाराष्ट्रातील ओबीसी शेतकरी जाती आणि कारागीर जाती अशा 2 गटात यांची विभागणी केली। माळी, धनगर, वंजारी, बंजारा, तेली, लेवा पाटील, आगरी इत्यादी जातींचा शेतकरी जातींमध्ये समावेश होतो, तर सोनार, कुंभार, शिंपी इत्यादी जातींचा कारागीर जातीमध्ये समावेश होतो असं त्यांनी म्हटलं होतं। 1991 मध्ये लागू झालेलं मंडल आयोग आणि महाराष्ट्रात शरद पवारांनी ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लागू केलेलं राजकीय आरक्षण, त्यामुळे ओबीसी मधील शेतकरी जाती आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सधन झाल्याच, तर त्यामुळे जातींचा राजकीय मूल्य देखील वाढले। याच राजकीय मूल्यांचा वापर करण्यासाठी भाजपने 90च्या दशकात माधव समीकरण राबवलं। शेटजी आणि भटजींचा पक्ष अशी ओळख पुसण्यासाठी भाजपने माळी, धनगर आणि वंजारी समाजाचं नेतृत्व पुढे आणलं अशी माहिती सोमीनाथ घोळवे यांनी बोलताना दिली। आता ओबीसी प्रवर्गाअंतर्गतील प्रमुख जाती आणि त्यांचं राजकीय मूल्य पाहूया। ओबीसी प्रवर्गातील सर्वात महत्त्वाची जात ती म्हणजे माळी। 1931च्या जातीय जनगणनेनुसार महाराष्ट्रात माळी समाजाची संख्या 8% इतकी होती। माळी समाज राज्यातील कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे। आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सधन असलेले राज्यातील 40 विधानसभा मतदारसंघांवर माळी समाजाचे प्राबल्य असल्याचे बोलले जाते, तर 200 मतदारसंघात माळी समाजाची मतं हे निर्णायक ठरू शकतात असा दावा माळी समाजाचे नेते करतात। 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या आकडेवारी आपण जर बघितली तर ओबीसी समाजाचे 43 आमदार निवडून आले होते, त्यामध्ये एकट्या माळी समाजाचे 14 आमदार निवडून आले होते। त्यामुळे माळी समाजाची ताकद आपण ओळखू शकतो। माळी समाजाच्या राजकारणात छगन भुजबळ आणि छगन भुजबळांच्या पाठीमागे असलेली समता परिषद ही प्रामुख्याने येते। त्यानंतर येतो धनगर समाज। सध्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाजाला अनुसूचित जाती किंवा एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करतोय। 1931च्या जातीय जनगणनेनुसार धनगर समाजाची लोकसंख्या ही त्या काळी 4% होती, परंतु ती आता वाढून 10% पोहोचली असा दावा धनगर समाजातील नेते करतात। धनगर समाजाची सांगली, माढा, बारामती, परभणी, बीड, सोलापूर, धाराशिव, अहमदनगर या लोकसभा मतदारसंघात मोठी संख्या आहे। तसेच जवळपास 100 विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाची मतं निर्णायक ठरू शकतात असा दावा समाजातील नेते करतात। सोलापूर, अहमदनगर, सातारा, पुणे, सांगली, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये धनगर समाजाची आपली ताकद राखून आहे। धनगर समाजाचा प्रभाव जिथे आहे तिथेच राष्ट्रवादीचा पारंपरिकरित्या प्रभाव असलेला दिसून येतो। हाच प्रभाव कमी करण्यासाठी भाजपने माधव पॅटर्न राबवून शरद पवारांच्या विरोधात जानकर किंवा पडळकर यांच्यासारखे नेते समोर आणले। धनगर समाजानंतर ओबीसी मध्ये तिसरा मोठा समाज येतो तो म्हणजे वंजारी। वंजारी समाज 1931च्या जातीय जनगणनेनुसार लोकसंख्या ही वंजारी समाजाची 1.5% आहे। 2014 मध्ये वंजारी समाजाचे 5 आमदार निवडून आले होते। पुणे, सांगली या जिल्ह्यांमध्ये वंजारी समाज मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहे।
गोपीनाथ मुंडे यांच्या रूपाने वंजारी समाजाला एक मोठे नेतृत्व मिळाले होते, परंतु 2014 मध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि वंजारी समाजात नेतृत्वाची एक पोकळी तयार झाली। तर गोपीनाथ मुंडे यांची मुलगी व पुतणे धनंजय मुंडे हे समाजाचे नेतृत्व करू पाहत आहेत। तर भगवानगडे या समाजाचे आध्यात्मिक आणि राजकीय केंद्रबिंदू राहिलेलं दिसते। नंतर ओबीसी प्रवर्गात प्रमुख समाज येतो तेली। तेली समाज विदर्भातील चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा या जिल्ह्यांमध्ये तेली समाजाची मोठी संख्या आहे। महाराष्ट्रातील समाजाची लोकसंख्या ही 1931च्या जनगणनेनुसार 1.5% एवढी आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेत साधारणतः 7 ते 10 सदस्य तेली समाजाचे असतात। विदर्भातील याच भागातील असतात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील याच तेली समाजातून येतात। यानंतरचा पुढचा समाज आहे तो म्हणजे बंजारा समाज। 1931च्या जनगणनेनुसार बंजारा समाजाची महाराष्ट्रात लोकसंख्या ही 1% एवढी होती। बंजारा समाज काही विशिष्ट भागांमध्ये एकवटलेला आहे, त्याचे राजकीय मूल्य अधिक ठरतं। प्रत्येक विधानसभा निवडणुकीत बंजारा समाजाचे साधारण 4 ते 5 आमदार निवडून येतात। यवतमाळ, वाशिम, अकोला, जालना, परभणी, नांदेड, ठाणे, हिंगोली, बीड, संभाजीनगर, सोलापूर, माढा या जिल्ह्यांमध्ये बंजारा समाज मोठ्या प्रमाणावर आहे। बंजारा समाजाचे सध्या विधानसभेत 3 ते विधान परिषदेत 2 आमदार आहेत। वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे बंजारा समाजातील नेते सुमारे 14 वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले। सध्या बंजारा समाजातील संजय राठोडे 2004 पासून सलग 4 वेळा आमदार आहेत। या समाजाची राजकीय ताकद ओळखूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे हे सतत समाजाचं श्रद्धास्थान पोहरादेवी येथे वारंवार भेट देतात। या सगळ्या कारणाचा विचार केला तर भाजप आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात उदासीनता का वाटत आहे हे स्पष्ट दिसून येतं। ओबीसींचा राजकीय प्रभाव पाहून सरकार ओबीसींना नाराज करण्याची रिस्क घेण्यास तयार नाहीये, तर दुसरीकडे मराठा समाजात असलेली फूट ही सरकारच्या पथ्यावरच पडते। यामुळे मराठा आरक्षणाचा हा आंदोलन कितीही तीव्र झालं तरी त्यांना ओबीसीतून दाखले मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओसाठी डीसी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।